आज आम्ही आपल्या आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। गणेशनगर परिसरातील धर्मसीता सोसायटी ते राजवैभव एनेक्स सोसायटी येथील तुम्हाला माहीत असेल रस्ता जो आहे हा मोठ्या संख्येने येथे राहणारी वस्ती आहे आणि येथील रस्त्याची जी परिस्थिती आहे ती सध्या अत्यंत खराब आणि दयनीय आहे। गेले 1.5 महिना आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। तर मला असं वाटतं तिथले नागरिक यांना खूप त्रास होत आहे। त्यामुळे माझी आयुक्तांना तसंच एच वॉर्डच्या देखील अधिकाऱ्यांशी भेट झालेली आहे आणि संबंधित चर्चा देखील झालेली आहे। त्या संदर्भात निविदाबाबत देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत। पण तोपर्यंत आता पावसाचा जो आपण म्हणू शकतो तोंडावर आलेला आहे, त्यामुळे नागरिकांसाठी निदान ताबडतोब त्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी विनंती माझी आयुक्त साहेबांशी चर्चा झालेली आहे। तर आयुक्त साहेबांकडून देखील आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसात त्याची डांबरीकरण होईल आणि नागरिकांसाठी पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही आणि एक रस्त्याची आपण एक मी म्हणेन कंडिशन सुधारण्यात येईल अशी आम्हाला त्यांनी खात्री पटवून दिली। आज भारतीय जनता पार्टीचे पश्चिम मंडळाच्या शिष्टमंडळाकडून आणि प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे यांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। हे भेटीचं कारण असं आहे की गणेशनगर येथे खूप वेळापासून प्रलंबित असलेला रस्ता जो आहे धर्मसीता अपार्टमेंटपासून ते राजवैभव एनेक्सपर्यंतचा जो रस्ता आहे तो गेले अनेक महिने एकदम दयनीय अवस्थेत आहे। तर त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। आज माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध ठिकाणी या रस्त्याबद्दलची मागणी केलेली आहे। नक्कीच जेव्हा काँक्रिटीकरण होईल तेव्हा होईल, पण आता पावसाळ्याच्या तोंडावर आमची एकच मागणी आहे की या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे आणि जेणेकरून लोकांना जो हा दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्याचा त्रास होतो तो त्रास कुठेतरी कमी व्हावा, जेणेकरून त्यांच्या आणि अपघाताचा देखील एक तो क्षेत्र बनत चाललेला आहे आणि म्हणून आमची नागरिकांच्या सुरक्षतेसाठी डांबरीकरणाची मागणी आहे। ती आयुक्त साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। येत्या काळात लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल अशी आम्हाला आशा वाटते।